संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव। शरण शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा। शरण शरणजी एकनाथा, पायी माता ठेवीन। नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा। सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवीर। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा हे पायावरी, वारकरी संताचा, या वारकरी संताचा, वारकरी संताचा। भक्ताईसे जाना जे देहे उदास, भक्ताईसे जाना जे देहे उदास। गेले अशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनी विश्ववंदनी वैराग्याचे मुकुटमणी असे असणारे देहू निवासी तुकोबाराय आणि तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे, अभंग 4 चरणांचा आहे आणि अभंग अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 श्री क्षेत्र चित्रवडगाव या ठिकाणी जो सप्ताह चालू आहे, त्या सप्ताहामधील 5व्या दिवसाचं वाघपुष्प गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेलं आहे। विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे, अभंग भक्ताचं संतांचं वैष्णवांचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे। भक्त ऐसे जाना, ऐसे भक्त जाना म्हणजे नेमके कैसे जाना, तर ऐसे भक्त जाना जे देहे उदास। नुसते देहावर भक्त उदास असणारे भक्त म्हणता येईल का, तर नाही महाराज। त्या भक्तांचे आशा आणि पाश निवारून गेले पाहिजेत, त्यांना भक्त ऐसे म्हणा। गेले आशा पास निवारोनी, भक्त त्यांना म्हणायचं ज्यांच्या आशा पास निवारून गेलेले आहे, त्यांना भक्त म्हणायचंय। ऐका नाही, आशा पास निवारून गेले त्यांना भक्त म्हणायचंय। बरं, तेवढ्यावर भागल का? पुन्हा भक्त कोणाला म्हणायचंय? महाराज म्हणतात ज्यांचा विषयच एक हरी झालेला आहे, ज्यांचा विषयच एक भगवंत झालेला आहे, ज्यांना त्या विषयाशिवाय बाकी विषयच आवडत नाही, त्यांना भक्त म्हणायचंय। विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता। बर ठीक आहे महाराज, विषय भगवान परमात्मा झाला, त्यांना जर भक्त म्हणायचं तर तुकोबाराला साधकाने विचारलं, महाराज तुम्हाला जर त्या ठिकाणी असणारे जर तुम्हाला हे आवडत नाही ती आवडत नाही, जर तुमचा विषय जर भगवंत झाला तर काळ बदललाय। धावत्या काळामध्ये तुमच्या पाठीमाग जर एखादा प्रसंग जर आला तर नेमकं तुम्ही कोणाचं सहाय्य घेणार? महाराज म्हणतात मला बाकी कोणाची गरज नाही, त्या ठिकाणी असणार आमच्यावर जर प्रसंगच तसा आला तर भगवान परमात्मा आमच्या पाठीमागे आणि पुढे होऊन आमचं रक्षण करीन। निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे,
विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता. तुकोबार आहे म्हणतात अरे त्या ठिकाणी असणारे सत्कार्याला सहकार्य केलं पाहिजे. त्या ठिकाणी असणारं सत्य जे आहे, सत्य त्या ठिकाणी असणारं सत्याच्या पाठीमागं आपण लागलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य केलं पाहिजे. ऐका नाही, कर्म करायचं असेल तर महाराज म्हणतात माणसाच्या जाती जन्माला आल्याच्या नंतर कर्म हे चांगलं केलं पाहिजे. आणि कर्म जर चांगलं करत नसताल तर महाराज म्हणतात अरे करायचं असेल तर चांगलं करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे. सत्कार्याला सहकार्य करा. आणि जे कोणी सत्कार्य करत असेल, आपल्याला जर करणं होत नसेल तर गपचूप बसा, आपल्यालाही करायचं नाही. आणि कोणी जर सत्कार्य करत असेल त्यालाही आडवं येणं, आडी अडचणीत येणं याच्यासारखं दुसरं पाप महाराजांनी कशात सांगितलेलं नाही. महाराज नरक त्या ठिकाणी असणारं भोगावं लागतो. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे. आपणही करायचं नाही, समोरच्यालाही करू द्यायचं नाही. तर महाराज म्हणतात कोणाला जर भीती निर्माण केली ना, घातलिया भये नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल. असो श्री क्षेत्र या चित्रवडगाव या नगरीमध्ये गेले अनेक वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 या सप्ताहामधील काकडा नेतृत्व श्री हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज जावळे, ज्ञानेश्वर महाराज सांगळे, भगवान महाराज सोसे, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी आणि गाथा पारायण नेतृत्व आमचे हरिभक्तीपरायण नारायण महाराज सोसे, उद्धव महाराज सोसे, शेषराव महाराज ढाकणे, ज्ञानेश्वर माऊली सोसे. अगदी त्या ठिकाणी असणारं सुंदरमय वातावरणामध्ये कार्यक्रम चालू आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण गेली 4 दिवस झाले, 5व्याही दिवशी ज्यांच्या मुखारविंदातून अशी गोड वाणीतून असणारी श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे असे आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमस्नेही भागवताचार्य संभाजी महाराज काकडे कंडारी यांच्या मुखरविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. या ठिकाणी असणारे आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य अर्जुन महाराज राऊत, निवृत्ती महाराज सोसे, कथासात संगत तबलावादक कृष्ण महाराज साबळे, त्याचबरोबर असणारे गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं वैभव नारायण महाराज, अंबादास राठोड, दत्ता महाराज टरले, महेश महाराज ढाकणे, रामकिसन बाबा चितळीकर, सोनू महाराज वरखेड, अनिल महाराज वरखेड, अधिक करून याच्यामध्ये भरपूर काही नावं आहेत. एवढे नाव आपण या ठिकाणी नावाचा उल्लेख करणार नाही. अधिक करून या ठिकाणी असणारी सर्व जे गायनाचारी मंडळी उपस्थित आहे त्यांचं वर्णन करायचं म्हटलं तर या ठिकाणी आपला अभंग एकीकडे राहील. आणि या त्या ठिकाणी असणारं एक एकाहुनी बळी रे यांचं वर्णन करता करता या ठिकाणी आ करा कधी वाचतील हे आपल्यालाही कळणार नाही. म्हणून सर्वांचे नाव घेतलेत असं आपण गृहीत धरू. श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे हे बाल गोपाल मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा कीर्तनकार भागवताचार्य संदीप महाराज मार्कड वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष हेलस महाराजांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे. आमचे टाकळ खोप्याचे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज गाव हिवर्डीकर ऐका नाही या परिसरामध्ये असणारे ज्यांची 36-35 वर्षापर्यंत भागवत कथा झाल्यात हे त्यांनी मला सांगितलं नाही. तर मी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून महाराजांना आपल्या परतूर तालुका घनसंगी तालुक्यामध्ये बघतोय. म्हणून बरंच काही त्यांचा एक काळ श्रीमद भागवत कथा करण्यामध्ये या ठिकाणी लुटलेला आहे. आधी करून या ठिकाणी असणारे उपस्थित आमची हस्ते पिंपळगाव नेरजवळचं इथलीही या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. आधी करून सर्व माझ्या यांच्याही पाठीमाग काही महाराज मंडळी बसलेले आहेत. ज्यांच्या माध्यमातून असणारं त्या ठिकाणी मला फोन आला होता. गावकऱ्यांच्या माध्यमातून आमचे हरिभक्तीपरायण पोकळे महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आणखीन काही जास्ती कोणाचा परिचय नाही. आजचे माझे यजमान कोण आहेत नाव सांगा. यजमानाचं माझ्या फोटोच्या पुढं आहे. आणि कारण कसं आहे सगळे राहिले ते चालेल पण आजचे यजमान कोण आहेत हे विसरायला नाही पाहिजेत ऐका नाही. तर आज कीर्तनकारांचे यजमान आपल्याच गावातील हरिभक्तीपरायण प्रतिष्ठित आमचे परमार्थ प्रेमी काय नाव
सुभाषराव विठोबाराव सोसे यांचं त्या ठिकाणी असणार. त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी कीर्तनाची रेकॉर्डिंग करत आहेत. अगदी असणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन आणि निवेदन भगवान बाबांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने एवढं सुंदर या ठिकाणचं नियोजन आहे महाराज. नाहीतर हा प्रेड असा आहे की आमचे गायनाचारी मंडळींचे तारका घेण्यासाठी इतकी धावपळ आजच्या प्रेडमध्ये आहे. परंतु आपल्या गावचं थोर भाग्य आहे की एक एकाहुनी बळी रे, जसं धन्य ते आरण रत्नाची ती खाण, जन्मला निदान सावता तो म्हणण्यापेक्षा मला असं वाटतंय धन्य ते चित्रवडगाव ऐका नाही. आणि या चित्रवडगावचं काय परम मोठं भाग्य आहे महाराज. तर अशी असणारी या ठिकाणी दिग्गज मंडळी गायन करण्याकरता आणि मृदंग वाजवण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा साष्टांग नमस्कार करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. बसा थोडं. आणि ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला हे आवाज तुमच्याच पर्यंत काय, पण जे बाजावर बसलेले आहेत, दरोज्यात बसलेले आहेत, वाट्यावर बसलेले आहेत, खळ्यामध्ये आहेत, मळ्यामध्ये आहेत, तळ्यामध्ये आहेत, सर्वांच्या कानापर्यंत आवाज ज्यांच्या माध्यमातून पोहोचतो असे आमचे परम आदरणीय प्रमस्नेही. मला वाटते आपल्याच गावाचं साऊंड सिस्टीम आहे. फक्त एकच विनंती आहे की कार्यक्रम झाल्याच्या नंतर मला तुमचं कार्ड द्या. कशामुळं द्या ऐका नाही. तुम्हाला वाटतं की कुठंतरी बाबा कुठल्या तरी कार्यक्रमासाठी आपल्याला फोनच करणार आणि मला वाटतंय कार्ड मागितलं म्हणजे 2 तास मलाही आवाज चांगलाच मिळणार. तसा आवाज चांगलाच आहे, फक्त होता येईल तोपर्यंत जाड आवाज माझा ठेवा, कारण थोडा आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याच गावातील प्रतिष्ठित हरिभक्तीपरायण फौजी आपल्या गावचेच आहेत, मदन भाऊ सोसे यांना अशी विनंती आहे की त्यांनी अगदी 1 मिनिटामध्ये स्टेजकडे यायचं आहे, माईपकडे यायचं आहे. या आज असणारे फौजी दिवस आहे म्हणून आज सैनिक दिवस असल्यामुळं त्यांचा सत्कार करायचा. तर या आज सैनिक दिवस असल्यामुळे रिटायर आपल्याच गावचे हरिभक्तीपरायण मदन महाराज सोसे या भाऊ या, टाळी वाजून स्वागत करा भाऊंचं. या आपल्या गावातील श्री मदन भाऊ यांनी भारतीय सेनेत म्हणजे ज्यामुळं आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत, म्हणजे ज्यांच्यामुळं आज शेतकरी जगतोय, नवे नवे आपला देश जगतोय. देशाच्या सेवेसाठी श्री मदन भाऊंनी 16 वर्ष सेवा केली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दादांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आज विशेष सैनिक दिवस असल्यामुळे ते देखील आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. भारत माता की जय. जय जवान, जय किसान. विठ्ठल अगदी अगदी सुंदर सुंदर वातावरण या ठिकाणी आहे महाराज. गेल्या अनेक वर्षापासून सप्ताहाचं आयोजन नियोजन, परंतु यावर्षी गावकऱ्यांच्या वतीने आमचे सुभाष भाऊ सोसे यांनी फोन केला आणि त्या निमित्ताने असणारे सप्ताहामधील 5व्या दिवसांची सेवा या ठिकाणी असणारे माझ्या वाट्याला आलेले आहे, उपस्थित या ठिकाणी झालेलो आहे.
सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. अगदी जालन्याहून पण आमचे मला वाटते आकाश भाऊ त्याचबरोबर असणारे खामगावून सुद्धा या ठिकाणी काही पाहुणी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आणि आधी काहून असणारे मी सगळ्यांना धन्यवाद देईल. आमच्या या गावातील असणारे आमच्या महिला मंडळ, पुरुष मंडळालाही धन्यवाद, बाल गोपाल मंडळालाही धन्यवाद. परंतु सगळ्यांपेक्षा श्रेय मी देईल आजच्या या कीर्तनातून सगळ्यांचं श्रेय त्या ठिकाणी असणारं, सप्तांचं श्रेय त्या ठिकाणी असणारं कोणाला देईल तर आपल्या या गावातील असणारे तरुण आणि तडफदार मित्रमंडळ, या गावातील तरुण मुलांसाठी तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या महाराज. कारण या सप्ताहाच्या माध्यमातून, या कीर्तनाच्या माध्यमातून या परमार्थ क्षेत्रामध्ये सगळ्यांची तर गरज आहेच आहे, पण विशेष करून या परमार्थामध्ये असणारं त्या ठिकाणी आमच्या तरुणांची फार मोठी गरज आहे. आणि सप्ताहासाठी असणारं त्या ठिकाणी अगदी आमच्या वयोवृद्ध या गावातील लोकांनी, जे वयोवृद्ध तपोवृद्ध गेली 13 वर्षे ज्या मंडळींनी कार्यक्रम सप्ताहाचा हाती घेतला होता, त्या वयोवृद्ध मंडळींनी एकत्रित बसून विचार विनिमय करून सर्व आमच्या वयोवृद्ध मंडळींना आज आमच्या चित्रवडगावच्या तरुण मंडळांच्या हातामध्ये ह्या सप्ताहांचा कारभार सोपवलाय. त्याबद्दल त्या ठिकाणी आमचे टाळकरी मंडळ, या गावातील असणारे वयोवृद्ध जे मंडळी आहेत, जुनी जी मंडळी आहेत, 10-12 वर्षापासून सप्ताह करणारी मंडळी आहेत, त्यांनी त्या ठिकाणी असणारं तरुण मंडळांच्या हातात हे कार्य दिल्याबद्दल फक्त आणि फक्त आमची टाळकरी मंडळ टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करेल. त्या ठिकाणी असणारं धन्यवाद. असाच कार्यक्रम या ठिकाणी अगदी सुंदरमय वातावरणामध्ये पार पडत इथपर्यंत आलेला आहे. आज तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात अगदी 1.5 तासामध्ये आपल्याला याच्यावर विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न करायचा. भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले अशा पास निवारोनी. फक्त ऐसे जाना महाराज. मुळात तर त्या ठिकाणी असणारं भक्त कोण, संत कोण आणि वैष्णव कोण. संत कशा करता त्या ठिकाणी असणारे, या भूतलावर संत त्या ठिकाणी असणारे आले महाराज. पहिला मुद्दा अभंगाचा हा आहे. भक्त त्यांना म्हणायचं, संत त्यांना म्हणायचं कोणाला. या जगाचं हित कशात आहे आणि जगाचं हित करून देण्याकरिता संत असणारे या ठिकाणी अवताराला आले, त्यांना संत म्हणायचंय, भक्त म्हणायचंय. विठ्ठल संत त्या ठिकाणी असणार जगाचं हित कशात आहे हे शोधत शोधत संत त्या ठिकाणी असणारे शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे, शोधून आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत हिताहित जगाचे, शोधून आले हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. जगाचं हित करण्याकरिता संत आले महाराज. शोधोनिया आले संत, जगाचं हित करण्याकरिता संत आले. येत असतात ते संत, आणाव लागतो तो देव आणि यवाच लागतो तो जीव. विठ्ठल विठ्ठल. येत असतात, आल्याच्या नंतर तुमच्या आणि आमच्यातच राहत असतात, तुमच्या आमच्यात राहून तुमचं आमचं करत असतात. काय लावा लाव्या नाही. येत असतात, आपल्यात राहत असतात आणि आपल्यात राहून आपलं कल्याण करत असतात. त्यांना संत असे म्हणत असतात. आल्याच्या नंतर करत असतात, त्यांना माणसं म्हणत असतात. आणि संत काय करायलेत आणि माणसं काय करायलेत हे पाण्याचं काम माझा भगवंत करत असतो. विठ्ठल आले संत, आले महाराज, आले संत,
आले, पण कुठून आले हो, कशा करिता आले? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले देऊसी सात भावे वरतया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले देऊसी सात भावे वरतया आले संत आले. कुठून आले? महाराजांनी सुंदर प्रमाण दिलंय. आम्ही वैकुंठवासी संत आले, ते वैकुंठाहून आले. महाराज संत असणारे ऐश्वर्य संपन्न संत आमचे भगवान बाबा, भगवान बाबा आले, आले भगवान बाबा, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आले. शांती ब्रह्म पैठण क्षेत्री निवासी नाथ बाबा आले. वैराग्य तुकोबाराय आले. ज्ञानोबाराय आले. महाराज संत सेना महाराज आले. संत उपकारासाठी भगवान बाबा आले. तुकोबाराय आले. ज्ञानोबाराय आले. संत सावता महाराज आले. आले महाराज, हे लोक आले. कानोपात्रा, जनाबाई, मीराबाई आले. संत कशा करिता आले? तर त्या ठिकाणी असणार काय दिलं प्रमाणात उपकारासाठी आले. महाराज उपकारासाठी आले. कुठून आले? तर घर जा वैकुंठी. संत जे आले वैकुंठाहून आले. माझ्या संतांचं जे घर आहे, संतांचं जे घर आहे ते कुठं आहे? वैकुंठी भुवनी घर केले. वैकुंठी भुवनी घर केले. वैकुंठी भुवनी घर केले. कृष्ण म्हणी वैकुंठी भुवनी घर केले. माझ्या भगवान माझ्या संतांचं जे घर आहे ते वैकुंठात आहे. वैकुंठात ज्यांचं घर असतं त्यांना संत असे म्हणत असतात. संतांचं जे घर आहे ते कुठे आहे महाराज? कोण म्हणलं? राजनी स्टेशनवर 2-3 प्लॉट आहे संताचे, त्यांना संत म्हणायचे. आले संत. वैकुंठी आम्ही वैकुंठवासी वैकुंठी भुवनी घर केले. वैकुंठहून जे येतात त्यांना संत म्हणतात. वैकुंठ 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 म्हणजे नेमकं काय हो? कशाला वैकुंठ म्हणायचंय? आहेत ना ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. पाठ हरी हा वैकुंठ. सुंदर प्रमाण महाराज सगळे अभ्यासू मंडळी आहे या ठिकाणी, आहे का नाही? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे.
चला विठ्ठल विठ्ठल हरी भरलाय घनदाट आहे का नाही आणि तो वैकुंठ. चला हरकत नाही. असो संत आले महाराज आले संत वैकुंठाहून आले. मग वैकुंठ म्हणजे नेमकं काय? माझे ऐश्वर्य संपन्न बाबा भगवान बाबा आले महाराज. परत नेमकी प्रस्तावना माझी चालू आहे. प्रत्येक जातीमध्ये संत आले महाराज. मला जरा उंच बोलायचं वया उंच बोलता बोलता जर गटकड्या खाल्ल्याचा आवाज ना तर कुछ तुम समजे कुछ हम समजे त्या ठिकाणी असणार. हा कथा कोण संत असणारे एकही जात अशी नाही वर्डीकर बाबा. एकही जात अशी नाही की त्या जातीमध्ये संत नाही. प्रत्येक जातीमध्ये संत आले. जे आता सप्ताह चालू आहे का नाही भगवान बाबा. मला सांगायचं पुन्हा पुढं लक्षात घ्या. मराठा समाजामध्ये संत आले माझे तुकोबार आहे. ब्राह्मण समाजामध्ये संत आले ज्ञानोबार आहे. नावी समाजामध्ये संत आले संत सेना नावी. माळी समाजामध्ये संत आले माझे संत सावता महाराज. प्रत्येक जातीमध्ये संत आले संत. जातीमध्ये संत आले पण संत जातीपुरते मर्यादित नाही राहिले. प्रत्येक जातीत संत आले पण संत हे जातीच्या मर्यादेपुरते न राहता संत हे सर्वांचे झाले. जात वाटली ती संतांनी नाही, जात वाटली ती माणसांनी. माणसांनी जात वाटली महाराज. भगवान बाबा आमचे, तुकोबाराय आमचे, ज्ञानोबाराय आमचे, संत गोरोबा काका आमचे आहे का नाही. संत असणारे प्रत्येक जातीमध्ये आले पण संतांनी त्या ठिकाणी प्रत्येक जातीचा उद्धारच केला नाही जगाचा उद्धार केला महाराज. वंशे उद्धारे त्यांचा जन्म सुफल झाला. वंशे उद्धरिला माळियाचा. प्रत्येक जातीमध्ये संत आले महाराज आणि प्रत्येक जातीचाच काय पण सगळ्या जगाचा असणारा उद्धार केला. आणि मनात आलं त्या टायमाला पुन्हा निघून गेले त्यांना संत म्हणायचं महाराज. येणं राहणं आणि जगाचं कल्याण करणं हे संतांचं कार्य आहेत. यांना संत म्हणायचं, यांना भक्त म्हणायचं महाराज. या कलियुगामध्ये सगळ्यात मोठे कोण असतील, या कलियुगामध्ये सगळ्यात मोठे कोण असतील तर ते माझे संत. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना.
कलियुगामध्ये सगळ्यात मोठे कोण असतील तर ते माझे संत मोठे आहेत महाराज. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. या कलियुगामध्ये सगळ्यात मोठे माझे संत आहेत. त्यांना संत म्हणायचंय महाराज, त्यांना संत म्हणायचंय. ज्यांचा हेत तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. संत या कलियुगामध्ये मोठे आहेत, थोर आहेत, पण कोणालाही संत म्हणता येणार नाही. संतासारखे दिसणारे संत असतात, लक्षात घ्या. संतासारखे दिसणारे असतात पण त्यांना संत असे म्हणत नसतात. विठ्ठल जगा मान समुद्र नदी नवे पैगा पास्यान म्हणून हे लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत त्या ठिकाणी असणारे माणसातच, पण माणूस हा संत नव्हता महाराज, नव्हता. समुद्र नदी नवे पैगा पास्यान म्हणून हे लिंगा. संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. आणि ते संत त्या ठिकाणी असणारे. या कलियुगामध्ये संत भेटणं फार गरजेचं आहे महाराज. कारण या कलियुगामध्ये संत मोठे आहेत आणि या कलियुगामध्ये नामसंकीर्तन मोठं आहे. या कलियुगामध्ये संत आणि या कलियुगामध्ये नामचिंतन. या कलियुगामध्ये या दोन साधनाशिवाय अन्य साधन करायच्या भानगडीत पडायचं नाही. एक तर संत संगती करा, दुसरं असणारे नामचिंतन करा. संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा. का करायचं संत संग? का करायची भगवान बाबाची संगती? का करायचं पुण्यतिथीचा सप्ताह? काय करायचं सप्त्यातलं अन्नदान? ऐका ना, कशामुळं करायचं हे? त्या ठिकाणी असणारं संत संग फार महत्वाचा आहे. कलियुगामध्ये अनेक संघ करण्यापेक्षा या कलियुगामध्ये संघ झाला पाहिजे तो संतांचा. विठ्ठल विठ्ठल. संत संघ जर या कलियुगामध्ये घडला तर माणसाचं चांगलं होईल, भलं होईल. आणि मूर्ख संगती या कलियुगामध्ये जर घडली तर माणसाचं वाईट होईल महाराज. नको दुर्जनाचा क्षणोक्षणा चित्तभंग. बैसता चोरा पासी तैसी होय बुद्धी. देखताचे चिंधी मन धावे. संग करायचा तो संतांचा महाराज. संत संग धरा. वा वा.
संत कोणाला म्हणायचंय? संत त्या ठिकाणी असणार, संतांचा आव आणणारे भरपूर आहेत. या कलियुगामध्ये खळग भरणारे संत भरपूर आहेत महाराज. पोटासाठी संत झाले कलित बहुत, पोट भरू साधू भरपूर आहेत. हे का नाही? आपल्याला नादी लागायचंय, आपल्याला संग करायचा आहे, साधूचा नाही साधूचा. साधू दला उकार दू, साधू यांचा संग करायचा नाही महाराज. आपल्याला संग करायचा साधू, ज्यांनी सहा धुतले, ज्यांचा सहाचा नाश केला, मी आणि माझं जे विसरले त्यांना साधू म्हणायचंय. आणि प्रत्येकाच्या दारात जाऊन गहू साधू, ज्वारी साधू का पैसा साधू यांच्या माग लागायचं नाही. पोट भरे साधू या कलियुगामध्ये भरपूर आहेत महाराज. आणि पोट भऱ्या साधूच्या जर पाठीमाग तुम्ही आम्ही जर लागलो ना, तर त्याचा तर घात झालेलाच आहे. ते साधू तर संपलेलेच आहेत, पण त्यांच्या संगती आपण केल्यामुळं आपणही संपल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. एक असणारं चित्रवडगाव सारखं गाव आणि गावासारखं ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांचं मंदिर. आणि भगवान बाबाच्या मंदिरामध्ये फार मोठे एक साधू आले महाराज. साधू आले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, ते साधू महाराज त्या मंदिरात थांबू लागले. साधू महाराज मंदिरात थांबत असताना गावातलं 25-30 लोक त्यांचं शिष्यमंडळ झालं. आणि महाराजांना म्हणू लागले, महाराज आमच्याकडे जेवायला चला. महाराज म्हणले, हम खाते नाही, आम्ही काही खात नाहीत. महाराज चाय वगैरे आणू का? आम्ही चाय सुद्धा पिते नाही. महाराज फल फलावर, आम्ही फल फलावर खाते नाही. महाराज 10-20 रुपये आम्ही हात लावत नाही, टाकायचे असले तर खिशात टाकू शकता. असे जर संत जर भेटले महाराज, जसं एखादा आंधळ्याच्या माग लागावा तशी आपली गत झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असाच अखंड हरिनाम सप्ताह एक आंधळा कीर्तनासाठी मंडपाच्या रस्त्याला लागलाय. दोन्ही डोळ्यांना दिसत नाही बाबा, दोन्ही डोळ्यांना त्या आंधळ्याला दिसत नाही. तो सप्ताहाकड चालला, पाठीमागून एका आंधळ्याने हाक मारली, कुठं निघाले? म्हणला चाललो कीर्तन ऐकायला. बरोबर, थांब म्हणले, मला बी येऊ दे. ज्याने हाक मारली त्यालाही दिसत नाही, जो चालला त्यालाही दिसत नाही. दोघं दोन्ही डोळ्यांना आंधळे. आणि दोघं कथा कीर्तनाच्या मंडपाच्या रस्त्याला लागले. कथा कीर्तनाच्या मंडपापर्यंत व्यवस्थित येशील का तिकडच खड्ड्यामध्ये पडतील? तुमचं काय मत आहे? जर आंधळ्याच्या पाठीमागे एखादा आंधळा लागला, त्यांचा जसा घात व्हावा तसं खरे साधू न ओळखता खोट्या साधूंच्या जर पाठीमागं लागलो, आपलाही घात झाल्याशिवाय राहणार नाही. वालुका लिडगा मात्रेनं कथम मे ताम्र भाजनम. आंधळ्याच्या पाठी लागते आंधळे, घात एक वेळे मागे पुढे. असं मंदिर आणि मंदिरात साधू महाराज आले. महाराज काही खात नाही, चहा पेत नाहीत, कोणाचा पैसा घेत नाही. फल फलावर जर कोणी ठुलं आणि फल फलावर ठेवून काही लोक जर घरी निघून गेले, महाराजांनी ते फल फलावर खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. असे महाराज बरं का अर्जुन बाबा, 25-30 महाराजांचं शिष्यमंडळ झालं. एक दिवस गावातलं शिष्यमंडळ आणि महाराज मंदिरात बसले. आणि बसल्याच्या नंतर अवताल भोवताल शिष्यमंडळ बसलं. मध्यभागी महाराज बसले आणि गप्पा गोष्टी त्यांच्या सुरू झाल्या. गप्पा गोष्टी रंगात आल्या महाराज. गप्पा गोष्टी रंगल्या. पण त्याच गावामध्ये एक असणारा राजनीवरून त्या गावात शाळा शिकवण्याकरता, शाळेतल्या विद्यार्थ्याला शिकवण्याकरता एक शिक्षक येत होता. पण शिक्षकाचा नेम होता की रोजची रोज शाळा उघडण्याच्या अगोदर गाडी उभा करणे, भगवान बाबांचं दर्शन घेणे आणि नंतर शाळाकडे जाणे, त्याचा नियम होता. शिक्षकानं गाडी उभा केली, भगवान बाबांचं दर्शन घेतोय, तेवढ्यामध्ये मंदिरात बसलेले साधू महाराज आणि 25-30 शिष्यमंडळ त्या शिक्षकांनी पाहिलं. शिक्षकाला वाटलं की हे कलियुग आहे, कलियुगामध्ये साधूची संगती फार महत्त्वाची आहे, म्हणून चला आपल्याला 10-5 मिनिट साधूंची संगती घडावं. म्हणून शिक्षक त्या मंडळामध्ये येऊन मंदिरात बसला. मंडळात बसल्याच्या नंतर साधू महाराज राहिला आणि एकदम भडकला. हाड 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 म्हणला. हाड हाड म्हणल्यानंतर 2-3 शिष्यांनी मंदिराच्या बाहेर पाहिलं. म्हणलं इथं कुत्रं नाही, काय नाही, महाराज कोणाला हाड हाड म्हणले. खोटे साधू जर भेटले तर परिणाम काय होतो याच्याबद्दल मी सांगतोय, काहीतरी सांगून 11 वाजवणार नाही. हाड हाड म्हणल्यानंतर 2-3 शिष्यमंडळांनी बाहेर पाहिलं. म्हटले महाराज या ठिकाणी कुत्रं नाही, काय नाही, तुम्ही कशाला हाड हाड म्हणले? महाराज म्हणले तुम्हाला काय कळणार साधूंची भाषा. काय झालं बाबा? मोठ्या पंढरपुरात नामदेव पायरीला एका भक्ताने निवड ठेवलाय
आणि निवड ठुणून तो भक्त घरी निघून गेलाय आणि तेवढ्यामध्ये ते कुत्र असणारं निवड उचलायला तिथाले बडवे लोक झोपले असते का पंढरपुरातले. मला जर ह्या मंदिरातून मोठ्या पंढरपुरातलं कुत्रं हाणायचं काम पडतंय आता महाराज कमी राहिले असते का. आपल्या गावातून जर पंढरपुरातलं कुत्रं जर महाराज हाणत असेल तर महाराज साधा का मोठा महाराजाला लय कळतं. आणि हे ऐकलं शिक्षकांना त्याने विचार केला म्हणले काही जरी झालं तर ह्या बाबाचे पाय माया घराला लावायचे म्हणजे लावायचे. शाळेला रजा दिली गाडीला किक मारली घरी आला आणि पत्नीला सांगू लागला अगं फार मोठे साधू आलेत फार मोठे महाराज आलेत. पत्नीला विचारलं नेमके मोठे तरी कसे म्हणले त्यांना मोठ्या पंढरपुरातलं कुत्रं कळालं एवढे मोठे. आता ही जी मास्तरीनबाई होती एका महाराजाची मुलगी होती तिनं विचार केला मनातली मनात म्हणली ह्या बापाना 1 किलोचा समजायला वाटतंय ना 1 किलोचा टाळ अर्ध्या छटाकावर आणलाय माझ्या वडिलांनी कधी महाराज भेटला नाही. आणि माझ्या मालकाला आठवड्यातून पावसेर 3 वेळेस लागतं काय सांगू का. पावसेर निळ्या पन्नीत काळ्या पन्नीत पन्न्याचा कलर बदलला का का नाही. मालकाला पाव किलो 3दा लागते आठवड्यातून. आणि आमच्या महाराजाला साधू भेटला म्हणले त्या महाराजांची परीक्षाच घेते. मास्तरीनबाईनं सांगितलं काही म्हणा माय पण महाराजाचे पाय आपल्या घराला लावा. मास्तर म्हणला महाराज आपल्या घरी येतील पण एकटे येणार नाहीत 10-5 शिष्य असतात. म्हणले येऊ द्या ना. नाही म्हणले त्याला जेवायला करावं लागतंय काय करणार. ती म्हणली साधा स्वयंपाक बनवते खिचडी आणि भजे. खिचडी भजे पाणी नाही आलं तोंडाला. माईला जागी आहेत का पण सगळ्या जेवण जास्ती झालं. खरंच लय हुशार मंडळी महाराज बघा ना एक महिला सुद्धा एक पुरुष सुद्धा स्वेटराशिवाय रगाशिवाय आला नाही ऐका नाही. कोणी रगात आलं कोणी स्वेटरात आलं कोणी चादरात आलं असो त्या ठिकाणी असणारं म्हणली सोपा स्वयंपाक बनवते खिचडी आणि भजे. मास्तरीनबाईनं खिचडी भजे बनवले आणि महाराज आणि शिष्य लोक यायच्या अगोदर पात्रवाळे आणि खिचडी भजे वाढले. पण जे बाबांचं पात्र होतं महाराज ते पात्र ठेवायला पाठ महाराजांच्या पाठीला पाटाच्या भोवताली रांगोळीचा थाटमाट अगरबत्तीचा घमघमाट आणि जे पात्र होतं बाबांचं त्या पात्रावर बाईना अगोदर भजे टाकले आणि भज्यावरून खिचडी टाकली. भजाच दिसत नव्हता. सगळे आले जेवायला बसले महाराज करा म्हणले सुरू पण कोपऱ्यातून मास्तरचं लक्ष महाराजाच्या पात्राकडे गेलंय. खिचडी दिसली पण भजात दिसला नाही. कोपऱ्यातून महाराज बायकोवर एवढा ताव काढा महाराज त्यांनी कोपऱ्यातून मास्तरीनबाईला खानाखुणाने सांगू लागला. त्याने विचार केला जर आपण तोंडानं म्हणा महाराजाला भजे काऊन नाही वाढत आपला अपमान होईल. कोपऱ्यातूनच मास्तरीनबाईला खानाखुणाने सांगू लागला असं म्हणजे भजे आणि असं म्हणजे महाराज. असं मास्तर असं करत असताना मास्तरीनबाईन म्हणले आपण कशाला तोंडाचा खराबा करायचा. मालकाने असं करणं आणि मास्तरीनबाईंना असं करणं संगच. जागी येत ना सगळे मग बरं आहे. मास्तरीनबाईंना असं करणं. मास्तर म्हणला मूर्ख कुठली नालायक कुठली मला भजे नसते वाढले चालले असते पण महाराजाला भजे वाढू द्यायचे असते. महाराज पण म्हणले असू द्या विसरले असत्या. विसरल्या होत्या का. मास्तरीनबाई बैठकीत आल्यानं सांगू लागल्या तुमच्या महाराजाला मंदिरातून मोठ्या पंढरपुरातलं कुत्रं कळालं तुमच्या महाराजाला खिचडी खालचे भजेच कळणार का. असा शब्द कानावर पडणं महाराज पडून जाणं संगच. 6 वर्ष झाले महाराज गावातच काय पण ऐकीन तो साधू परिसरातही आला नाही. आशांच्या नादी लागायचं नाही. आशांच्या नादी लागलं की आपलंही वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. भक्तांच्या नादी लागा संतांच्या नादी लागा त्यांना संत म्हणायचं. महाराज कोण संत. संत कोणाला म्हणायचंय उदास
म्हणायचंय, त्यांना संत म्हणायचं महाराज. विषय त्यांचा एक भगवान परमात्मा झालेला आहे. त्यांना भक्त म्हणायचंय, त्यांना संत म्हणायचंय. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. त्या भगवान परमात्म्याशिवाय त्यांना बाकी काहीच आवडत नाही. नेणं ते काय नामस्मरणा वाचवणी त्यांना संत म्हणायचंय, त्यांना भक्त म्हणायचंय. देवाशिवाय त्या बाकी त्यांना काहीच न आवडणे, त्यांना संत भक्त म्हणायचंय. आणि असे भक्त असणारे त्या ठिकाणी जीवनामध्ये तुम्हा आम्हाला भेटले पाहिजेत. ऐका नाही, कारण ते संत असणारे फार मोठे आहेत, सांगून गेलो तुम्हाला. म्हणून या कलियुगामध्ये संत संगती करायची. या कलियुगामध्ये हाताने टाळी वाजून भगवंताचं नामसंकीर्तन करायचं. संत संगती का करायची, का नाम चिंतन करायचंय. एक दिवस आपल्याला मरायचंय, लक्षात घ्या. एक दिवस मरायचंय हा शब्द डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संत संगती करायची महाराज. एक दिवस तडी परमार्थाची संत समागमे धरावी आवडी, धरावी आवडी, समागमे धरावी आवडी, धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. समागमी धरावे आवडी, करावे तातडी परमार्थाची. परमार्थ त्या ठिकाणी असणार. करायचं का करायचं, एक दिवस मरायचंय म्हणून हे करायचंय. विठ्ठल प्रत्येकाच्या पाठीमागं जबरदस्त काळ लागलेला आहे महाराज. म्हणून संत संग करायचा आहे. संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा. का करायचंय, पाठी लागला से काळ, दात खातो करकरा. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. सासरवाडी वाचुनी तुझ्या ठाव. अरे पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही कोठे. आणि हे करता येईल कुठपर्यंत, जवळ हे सकल सिद्ध आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय सांगतात हे करावंच लागेल. झडझडोनी वहिल्या निघ, ये भक्तीच्या वाटेला मग पावसे अव्यंग निजधाम. परमार्थ करावा लागतो, संसारा होत राहतो. काऊन करायचं, माझा मुद्दा हा आहे. एक मी म्हणा हे ऐसे करे, माझे भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारे मज एका ते विठ्ठल. संत संग आणि नामचिंतन या कलियुगामध्ये दोन साधने ठरले बाबा. अन्य साधनांच्या पाठीमागं लागायचं नाही. अन्य साधनांच्या पाठीमागं जर लागलो ना महाराज, माऊली महाविष्णू ज्ञानोबा राय सांगतात नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया. माऊली महाविष्णू रायनोबा रायांनी सांगितलं योग यागविती साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, साधनाचे सार, साधनाचे सार, साधनाचे सार. सगळं साधनात सार काय असेल तर
माझ्या भगवान परमात्म्यांचं नाव आहे महाराज. आणि ते सार असलेलं नामचिंतन जर आपण केलं ना तर त्या ठिकाणी असणार भव सिंधू उतरे पार. म्हणून त्या ठिकाणी असणारं नामचिंतन करा, संत संगती करा आणि चांगल्या संतांची संगती करा. संत भेटतील हे मी तुम्हाला सांगितलं, पण खरे संत, चांगले संत संगतीसाठी मिळाले पाहिजेत. वाईट संत पोटासाठी संत असणारे मिळतील, पण खरे संत मिळण्याकरता पूर्वीचं पुण्य असावं लागेल, वाडवडिलांचं पुण्य असावं लागेल, स्वतःचं पुण्य असावं लागेल. तेव्हा कुठं खरे संत भेटतील. खरे संत असं गाठी पूर्व पुण्य होय गाठी करे होय अनेक जन्माची पुण्य असेल तर संत भेट होईल महाराज. ऐका नाही, अनेक जन्माच्या याच्याशिवाय संत संगती होऊ शकत नाही. होईल ना संगती, पण मी तुम्हाला सांगितलं तसं मूर्खांच्या संगती होईल. ऐका नाही, 10 मूर्खांची संगती करण्यापेक्षा एका सज्जनाची संगती करा, हेच आपल्या सप्ताहाचं सार्थक आहे महाराज. 10 मूर्खाच्या संगती करण्या सज्जनाची संगत करा. संगत संतन की करले, संगत संतांची करा. जन्म का सार्थक कुछ करले, कहाँ से आया कहाँ जाने का ये कुछ मालूम करले. संगत संतन की करले, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 तुझकी बन गई औलाद जिकी बन गई, जिकी बन गई राम जिकी बन गई. जिकी बन गई औलाद जिकी बन गई. जिकी बन गई प्रहलाद जिकी बन गई. हरि सुमिरन में, हरि सुमिरन में, हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बने तेरी अच्छी बनेगी. वो तेरी किस्मत जगेगी. इकडा कोपरा टाळी टाळी असं विठ्ठल विठ्ठल. त्यांना संत म्हणायचं महाराज. तशा संतांची संगतीला लागा. सुंदर प्रमाण दिलं महाराज. ऐका नाही, संत संगती होण्याकरता, खऱ्या संत भेटण्याकरता काय असावं लागतं महाराज? टाकळ करको बाबा, पुण्य असावं लागतं, निष्कामता, निजदृष्टी. भगवान बाबांची संगती आम्हाला लाभली महाराज. तुमचं आमचं फार मोठं भाग्य आहे, फार मोठं त्या ठिकाणी प्रारब्ध आहे. म्हणून संत भेटले. संत भगवान बाबांच्या सान्निध्यात आपल्या भूमीमध्ये असणारे ऐश्वर्य संपन्न बाबा या ठिकाणी येऊन गेले महाराज, पाय लागलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी संत संगती होण्याकरता, संत भेटण्याकरता पूर्वीचं पुण्य असावं लागतं. निष्कामता, निजदृष्टी. अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाभते पाठोवाटी, तैवय भेटी हरिप्रियान. सगळं काही मिळेल. चंद्रावर जाऊन अमृत प्राशन करायला मिळेल. रवीला हस्तगत करता येईल. सागराहून तरुण गेले माझे सावरकर, तरुण गेले बाबा. चंद्रावर जाता येईल, अमृत मिळवता येईल, सागराहून तरुण जाता येईल. ह्या गोष्टी सोप्या आहेत, पण संत संगती अवघड आहे महाराज. चंद्र अमृत आस्था जाता रवी धरवेल, बाये हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसियाने भेटते ते साधू. संत भेटण्याकरता अवघड आहे महाराज. अरण्य जाऊन, जंगलात जाऊन, मी बोलतोय समजतंय ना सगळ्यांना, वाघिणीचं दूध काढता येईल. जंगलामध्ये जाऊन वाघिणीचं दूध काढणं सोपं आहे महाराज. शुभम महाराज पिंपळगावकर, वाघिणीचं दूध काढणं सोपं, तेवढं खऱ्या संतांची भेट होणं अवघड आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. वाघिणीचं दूध काढणं सोपं आहे,
पण वाघिणीचं दूध काढण्याकरता कोणतंही पात्र चालत नाही. वाघिणीचं दूध काढण्याकरता सुवर्णाचं पात्र असावं लागतं. बाकीच्या पात्रामध्ये जर दूध काढायला गेलो तर छिद्र छिद्र पडत असतात. वाघिणीचं दूध काढणं सोपं आहे, तेवढं संत भेट होणं अवघड आहे महाराज. व्याघ्र सिंहाचे चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियांची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या बहु अवघड, परी जग जेठी करुणा केली. मग खरे संत मिळणं फार अवघड आहे महाराज. आणि खरे संत पुण्याशिवाय मिळत नाहीत. पुण्य 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 म्हणजे काय हो? तिळतिळ पुन्हा तरी हे बहुता, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संताचा. तिळतिळ पुण्याने संत सहवास घडत असतो. म्हणून या कलियुगामध्ये संत संगती आणि या कलियुगामध्ये नामचिंतन. कारण त्या ठिकाणी असणारं सांगून गेलो तुम्हाला, पुन्हा पुन्हा नाही महाराज. या कलियुगामध्ये साधनच सांगितलंय. हाताने टाळीन मुखाना भगवान परमात्म्याचं नाम, या साधना व्यतिरिक्त अन्य साधन करायचं नाही. कलियुगी उद्धार हरीच्या वा वा. हरीच्या कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगी उद्धार हरीच्या सकळाशी भगवंताचं नाम त्या ठिकाणी असणार. कलियुगे उद्धार हरीच्या नाम. या कलियुगामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझं बरं व्हावं, प्रत्येकाला वाटतं माझं चांगलं व्हावं, प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं. प्रत्येकांची धावपळ चालली कशा करता महाराज? सुखा करताच धावपळ चालली ना. मग सुख सुख म्हणजे नेमकं काय हो? त्या ठिकाणी असणारं भगवंत मिळण्याचं साधन. प्रत्येकाला वाटतं माझ्या पदरात सुख पडावं. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजेच सुख आहे महाराज. आणि त्या ठिकाणी असणारं हे केल्यानं सुख मिळेल, ते केल्यानं सुख मिळेल, ते केल्यानं सुख मिळेल, या असं करता करता जन्मची जन्म गेले. सुख काही मिळालं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, ते केल्याने सुख मिळेल. जन्मची जन्म गेले महाराज. कशाच्या आशेवर ऐका ना, आशा होती ना. हे केल्यानं सुख, ते केल्यानं सुख, ते केल्यानं सुख. प्रयत्न काही थांबले नाही, सुख काही पदरात आणखीन. जर सुख पडलं असतं, आपल्या आजोबांनी पंजोबांनी जे करून ठेवले, आज आपल्याला काहीच करायची गरज नव्हती, त्याला म्हणायचं सुख. हे सुद्धा त्या ठिकाणी असणार. आजा गेला पंजा गेला बाप मसना नेला, देखत देखत नातो पंतू. कशाच्या आशेवर जगली महाराज ही मंडळी. तुमची आमची सुद्धा आशेवरच जीवन जगणं चाललंय. आशायाम परमम दुःखम नैराश्याम. त्या ठिकाणी असणार प्रत्येक जे जगायला आहे आशेवर जगायला महाराज. तुमचं आमचं झालंय कसं सांगू का तुम्हाला? पूर्वी काळामध्ये तेली लोक तेल काढायचं म्हणजे घाण्याला बैल झोपायचे महाराज. बैल घाण्याला झोपायचे, बैलाच्या मानेवर जू द्यायचे आणि ज्वाला एका हाताच्या अंतराने हिरव्या चाऱ्याची पेंडी बांधायची आणि तो बैल असणारा बैल असणार त्या ठिकाणी तो तेली घाण्याला झुंपायचा. एका हाताने अंतराने हिरव्या चाऱ्याची पेंडी त्या बैलाला दिसायची. बैलाला वाटायचं की आता तरी पेंडी मिळेल, आता तरी पेंडी मिळेल, आता तरी पेंडी मिळेल. त्या
हिरव्या चाऱ्याच्या पेंडीच्या आशेवर बैल 1 2 3 4 तास नाही तर तब्बल सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत पेंडीच्या आशेमुळं तो बैल असणारा घाण्याला चलत आहे. चालणं बैलाचं थांबलं नाही, पेंडी पदरात पडली नाही आणि तेली लोकाला तेल मिळाल्याशिवाय राहिलं नाही. तसं तुमचं आमचं हे केल्याने सुख मिळेल, ते केल्यानं सुख मिळेल, ते केल्यानं सुख मिळेल. मायबाप सुख पाहिजे का? सुख फक्त एकाच ठिकाणी आहे. ह्याच ठिकाणी सुख मिळेल. कुठं? बहुपाये संतांच्या. पण कोण संत? संतांच्या ठिकाणी सुख मिळेल. पण संत कोणाला म्हणायचंय महाराज? त्यांना संत म्हणायचंय ज्यांचा हेत विठ्ठल झालेला आहे. झालं ना? झालं झालं. धन्यवाद. सुंदर प्रमाण दिलं तुम्ही पण. ऐका नाही अगदी एक एकावनी बळी रे पहिलंच मी वाक्य सांगितलेलं आहे. सुंदर असणार या ठिकाणचं वातावरण महाराज. प्रत्येक शब्दाला प्रमाण आहे, प्रत्येक शब्दाला फार प्रमाण. आणि सगळी असणारी घरचीच मंडळी. ऐका नाही मंडळीचे 2 अर्थ आहेत. ऐका मंडळी आणि घरची मंडळी याच्यात म्हणजे 2 अर्थ आहेत. ऐका नाही एका परिवारातलेच आम्ही सगळे असल्यामुळं भरपूर मला त्या ठिकाणी कॉफ्या सुटायला लागल्यात. ऐका नाही पण एवढ्या कॉफ्याची मलाही आवश्यकता भासत नाही, कारण मी बी अभ्यासच करून आलोय. विठ्ठल विठ्ठल संत असणारे त्यांना म्हणायचं महाराज. संत त्यांना म्हणायचं. हा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये असणारे संत मोठे आहेत. पण नेमकं असणारे संत कोणाला म्हणावं? वैष्णव मनोजया त्यांना संत म्हणावं. अवघे देवावरी. ऐका ना संत त्यांना म्हणावं की जे 7 पास्यातून निवारून गेले त्यांना संत म्हणावं. संततेची जाना जगी दया क्षमा जाते अंगी. संततेची जाना जगी दया क्षमा जाते अंगी. संततेची जाना जगी संततेची जाना जगी. संत त्यांनाच म्हणायचं महाराज. दया क्षमा ज्याचे अंगी. संत त्यांना म्हणायचंय का भलत्या त्याला संत म्हणायचंय? अरे नाथ बाबाच्या अंगावर 108 वेळा आहे का नाही ते थुंकण्याचा प्रयत्न. पान खायचं आणि थुंकायचं. किती वेळेस यैवन अंगावरी थुंकला. दया क्षमा याच्याबद्दल मला इकडे बोलायचं. हा संत त्यांना म्हणायचं. अरे काठीना मार खाल्ला हो, हाणलं काठीना. ऐका नाही संत त्यांना म्हणायचं. छेड करण्याकरता भंडाऱ्या डोंगरावर टवाळखोर मंडळीना एका स्त्रीला
त्या संताकडे पाठवलं महाराज भंडाऱ्या डोंगरावर. पण तिथं गेल्याच्या नंतर संतांनी हात जोडले आणि सांगितलं, माय जागी हो तू माता न करी साया, जागी हो तू माता न करी साया, जागी हो तू माता न करी साया, जागी हो तू त्यांना म्हणायचंय, एवन अंगावरी थुंकला. संत त्यांना म्हणायचंय, जाई व तो माते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. संत त्यांना म्हणायचं, मला भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देहावर उदास आहे आणि भगवान परमात्माच विषय त्यांचा झालेला आहे, त्यांना भक्त म्हणायचे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देहावर उदास असतात त्यांना भक्त असे म्हणत असतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज जे देहावर उदास असतात, जे देहावर उदास असतात त्यांना जर भक्त असे म्हणत असतात, तर असे आमच्या चित्रवडगाव मध्ये बी 4-5 भक्त देहावर उदास असतात, त्यांनाही भक्त असे म्हणत असतात. विषय मुद्दा लक्षात घ्या. भक्त ऐसे जाना, ऐसे भक्त जाना म्हणजे कैसे भक्त जाना, जे देही उदास म्हणजे जे देहावर उदास असतात त्यांना भक्त असे म्हणा. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे त्यांना भक्त म्हणा जे देहावर उदास आहेत. मग काही म्हणतील आपल्या गावातली मंडळी, महाराज आमच्या गावातही 7-8 भक्त मिळतील, देहावर उदास असतात, दिवसभर बरे असतात, पण घरी गावात येत असताना उदास असतात. नाही लक्षात आलं? कुठंही लोळत असतात, ऐका नाही, कुठंही खेळत असतात, ऐका नाही. आता येता स्टेशनच्या पुढं निघालो, नारायण बाबा स्टेशनच्या पुढं निघालो, तुमची रामकृष्ण हरीच आम्ही गाठीली असती, पण स्टेशनच्या पुढं निघणं आणि एक दारू पिदाड्या माया पुढं येणं. महाराजच काय, मी म्हणलं महाराजांनी दिसलो का काय? नाही मला वाटलं महाराजच आहे, कोण मी म्हणलं महाराजच आहे ना. मग मी म्हणलं जाऊ दे बाबा, हरिपाठाला बोलले आम्हाला गावकऱ्यांनी, जाऊ दे लवकर. मग गाडी आम्ही धकवली. तेवढ्यामध्ये त्याने एका हातात दगड आणि एका हातात ती दारूची बाटली, पाठीमागून हाका मारला, अय महाराज, अय महाराज. मी म्हणलं नाही थांबवतो, काचावर दगड फेकून आणायचं, ऐका नाही. आणि त्या ठिकाणी गाडी थांबवली, जवळ आला, म्हणलं महाराज माझं लय चुकलं. मी म्हणलं चुकलं तुला माप माया कोण जाय बरं. ते म्हणलं चुकलं माप असं नाही मला हे होणार. म्हणले तुम्ही गाडीच्या खाली उतरा. मी म्हणलं गाडीच्या खाली उतरून का हाणतो दगड? भक्त ऐसे जाना. खाली उतरलो, त्याला म्हणलं बाबा काय तो म्हणणं सांग. म्हणले तुमच्या पायावर माझं डोकं टेकायचंय. मी म्हणलं डोकं टेकू नको, काय नको जाय, तुला माफ केलं. म्या नाही पायावर डोकं टेकल्याशिवाय माझं समाधानच होणार नाही. मी असा दररोज उघडा पाय जोडले, म्हणलं लवकर तू पायावर डोकं टेक. ते म्हणला तुमच्या पायावर डोकं टेकायचंय, पण मला तुमच्या पायावर डोकं टेकूस तर दारूची बाटली जरा हातात धरता का? भक्त ऐसे जाना. यांना भक्त म्हणा का? यांना भक्त म्हणायचं नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे त्यांनाच भक्त म्हणा जे 7 पाशातून पलकड गेलेत. परा पश्यंती मध्यमानी वैखरी.
परे होऊन परते घर. परापश्यंती मध्यमा वैखरी यांच्या पलकड जे गेले त्यांना भक्त म्हणायचं महाराज. आशापाशातून जे निवारून गेले त्यांना भक्त म्हणायचंय. किती पास आहेत तो? 7 पास आहेत. कोणते कोणते आहेत? टाळी वाजून भजन करा, सांगतो नक्की. विठ्ठल विठ्ठल. गेले आशा, ज्यांना आशा नाही त्यांना भक्त म्हणा. आणि पाशातून पलकड गेले 7 पास. कर्मपास, धर्मपास, ब्रह्मपास, मोहपास, जन्मपास. ऐका नाही, हे जे 7 पास आहेत, या 7 पाशांच्या पलकड गेले त्यांना भक्त म्हणा. भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा, त्यांना कुठलीच आशा नाही. रात्रंदिवस त्या ठिकाणी असणारे फक्त आणि फक्त भगवंताचं नाम चिंतन करणे, याच्या व्यतिरिक्त काहीच न करणे. ऐका नाही, कुठलीच आशा न धरणे. गेले आशा. ज्यांना आशा नसती त्यांना काय म्हणा? भक्त ऐसे जाना. एक साधू महात्मा नदीच्या काठाकाठाने चालला. नदीवर 4-5 मुली धुणं धुत होत्या. पालखाड्या काठावून त्या साधू महाराजांनी त्या मुलींकडे पाहिलं आणि साधू महाराजाला आशा उत्पन्न झाली. महाराज गेले आशा पास. आशा या शब्दावर बोलतोय. मिनिट राहिले आपले फक्त 15. चिंतन चाललंय भक्त ऐसे जाना. ऐका नाही, पाश आशा त्या महात्म्यांच्या लक्षात आलं. 4-5 मुली कपडे धुतात आणि त्या महात्म्याला त्या ठिकाणी जो संन्याशी फिरत होता त्या संन्याशांचं लक्ष मुलींकडे गेलं. गेल्याच्या नंतर त्या महाराजाला आशा निर्माण झाली, आशा उत्पन्न झाली. महाराज आशा उत्पन्न झाला. पलकाड्या काठावरून आलकाड्या काठाला आला. ज्या ठिकाणी मुली कपडे धुत होत्या त्या मुलीजवळ आला आणि सांगू लागला. आशा निर्माण झाली त्याला. मुलीजवळ आला आणि सांगितलं, 5 मुलीपैकी एका मुलीनं जर माझ्या गळ्यात माळ घातली तर बरं होईल. आशा. आणि आशा ज्याला आहे त्याला भक्त म्हणा का? नाही महाराज. मुलींना सांगितलं हरकत नाही, 5 मुलीपैकी एक मुलगी नक्की तुमच्या गळ्यात माळ घालील, पण आमच्या 5ही मुलीची एक अट आहे. जोपर्यंत तुम्ही अंगावरलं भगवं टाकून देत नाही, जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट घालून येत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला माळ घालणार नाहीत. तुमच्या ज्या जटा वाढलेल्या आहेत, जटा काढून या, भगवे वस्त्र काढून या, जीन्स पॅन्ट टी-शर्ट घालून या. साधूला तर आनंद झाला. गावात पळत पळत गेला. ओ नावी दादा, ओ नावी दादा, काय करायचं म्हणले जरा हिप्पी कट करा, हिप्पी कट. त्यांनी सांगितलं एक कटिंग करायची म्हटलं तर 40 रुपये घेतोय. वन साईड आहे का नाही? वन साईड. एक वन साईड करायचं तर काय रेट झाले? 50 रुपये. मी तरी 40 म्हणलोय. 50 रुपये. आणि तुमच्या किती वर्षाच्या जटा येतो साधू महाराज? 50 रुपयावर भागन का? साधू महाराजांचीकडे झोळी होती. झोळीत एक जर्मलचं पातेलं होतं. जर्मलचं पातेलं एकच होतं, बाकी काही नव्हतं. त्याने त्या झोळीतलं पातेलं काढलं आणि सांगितलं, नावी दादा हे पातेलं घ्या, पण एवढं कमी करून द्या. केलं नाव्याने. ते कपड्याच्या दुकानात गेला, जीन्स पॅन्ट टी-शर्ट घातलं आणि एवढा विधी आटपायला साधूला 2 तास लागले. 2 तासामध्ये मुलींनी कपडे धुतले, वाळू घातले, कपडे पातेल्यात भरले. 5ही मुली आपल्या आपल्या घरी निघून गेल्या. महाराज निघून गेल्या. मग साधू महाराज नदीवर आला. आल्याच्या नंतर पाहतो तर एकही मुलगी नाही. साधू महाराजांनी टोक्याला हात हाणून घेतलं आणि सांगू लागला, काय ही आशा? अरे भल्या भल्याशी लावीला बट्टा. ऐका नाही, किंवा आशा चांगल्या चांगल्याला आशेनं सोडणं नाही महाराज. आशा उपजली अनंताची, नीच वामनत्व आशेने दीन केले देवासी. कथा कायसी इतरांची. साधू महाराज म्हणाला, आशा रे आशा, केस नाशा गेले आशा. आशेमुळं काय झालंय तरुण मंडळ? आशा उत्पन्न झाल्यामुळं डोक्याचे केसही गमावं लागले. आशा रे आशा, केस नाशा. नदी बहती है झुनझुना. नदी वाहत होती. ऐसी नार मिले ठगना, तो हजाम ले गया भगुना. याला म्हणायचं आशा. आशा उत्पन्न झाली. खऱ्या साधूला, खऱ्या महात्म्याला, खऱ्या भक्ताला ही आशा नसती महाराज. म्हणून खरे भक्त कोणाला म्हणायचं? गेले आशा पास निवारोनी. खऱ्या भक्तांचा विषय काय झालेला असतो महाराज? विषय
भक्तांचा विषयच एक झालेला आहे महाराज. काय विषय झालेला आहे? एक विषय तो सकळांचा हरी, विषय तो त्यांचा. भक्तांचा विषयच एक भगवान परमात्मा झालेला असतो, म्हणून त्यांना भक्त म्हणायचंय. भक्ताला कुठलीच आशा नसते, 7 पाश्यातून जे निवारून गेले त्यांनाच भक्त असे म्हणत असतात. विषयच एक भगवान परमात्मा झालेला असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्या ठिकाणी असणार एक नारायण झालेला असतो. कुठली आशाही त्यांना नसती. आशेबद्दल फार काही बोलण्यासारखं भरपूर आहे महाराज, पण वेळ आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. एकदा सांप्रदायिक नियमाना भगवान परमात्म्यांचं त्या ठिकाणी असणारं एकदा भजन करूयात. हात मोकळे करा आणि हाताने टाळी वाजून भजन करा महाराज. ठिकाणी असणारं सांगून गेलो. संत कोणाला म्हणायचंय आहे का नाही, भक्त कोणाला म्हणायचंय, तर त्या ठिकाणी असणारा भक्तांचा विषय एक भगवान परमात्मा झालेला असतो, त्यांना भक्त म्हणायचं. एक विषय तो सकळांचा हरी. त्या ठिकाणी असणारं विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हाच विषय त्या भगवान त्या ठिकाणी असणारा संतांचा भक्तांचा झालेला असतो. त्यांच्या त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय बाकी त्यांना काहीच आवडत नाही. कुठलीही त्या भक्तांना आशाही नसती महाराज, त्यांनाच त्या ठिकाणी असणारं भक्त म्हणतात. नाहीतर आशेबद्दल जर बोलायचं म्हटलं, एक खेड्यागावातला मनुष्य आणि सत्यनारायणाचा कार्यक्रम त्याच्याकडं, आणि सत्यनारायणाचं पूजन असल्यामुळे गावातल्या दुकानावर एक ग्रस्त गेला आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारं नारळाची किंमत विचारली. नारळ पाहिजे. दुकानदाराने त्याला नारळ दिलं. म्हटले केवढ्याला दिलं? म्हटले 5 रुपयाला. त्या ठिकाणी गरीब आहे म्हटले मी, जरा कमी होणार नाही का? गावातला दुकानदार म्हणला 4.5 रुपयाला मिळेल, पण तुला जालन्याला जावं लागेल. त्याने विचार केला की चला 50 पैशांचा फायदा व्हायला, चला आपण जालन्याला जाऊ. पॅसेंजर गाडीत बसला, जालन्याच्या स्टेशनला उतरला, जालन्यामध्ये एका किराणा दुकानावर गेला, नारळ खरेदी केलं. नारळाची किंमत विचारली. जालन्यावाल्यानं सांगितलं 4.5 रुपये. त्याने विचारलं, खेड्यातला माणूस होता, म्हणला खेडेगावातून आलोय, जरा कमी करा ना, 4 रुपयाला द्या ना. तो म्हणला नाही, 4 रुपयाला पाहिजे असेल तर औरंगाबादला जावं लागेल. औरंगाबादला गेला महाराज. 4 रुपयाला नारळ सांगितलं. औरंगाबादवाल्याला सांगितलं लांबून आलोय, जरा कमी करा. सांगतोय कशाबद्दल? आशा. औरंगाबादवाला म्हणला तुला जर कमीवालं पाहिजे असेल तर फुकटच नारळ मिळतील, पण तुला इथून कोकणात जावं लागेल. तो म्हणला बाप, फुकट मिळालं मग काय हरकत आहे. कोकणात गेला महाराज. कोकणात गेल्याच्या नंतर नारळाच्या झाडापर्यंत गेला. नारळाच्या झाडाजवळ गेला. नारळ वर पाहिलं तर नारळ भरपूर होते, पण आता घ्यायचं कसं? त्याने त्या नारळाच्या झाडाला पकडलं आणि कसं नसं वर गेला. गेल्याच्या नंतर नारळाची जाताड महाराज ती 50-50, 60-60 फूट असे उंच नारळाचे झाडं. ते वर गेला आणि वर गेल्याच्या नंतर शेंड्याला गेला आणि खाली डोकावून पाहिलं. म्हणलं अरे बाप, येता आलं, पण आता जाताना खाली उतरताना जरा अवघडच आहे. ऐका नाही होईल म्हणले काही. नारळ तोडायला गेला. नारळ तोडता 2-4 बोट असं अंतर होतं नारळाचं त्याचं, म्हणून झाडावर असा बसला आणि नारळ तोडायला गेला. नारळ काय हाताला येत नाही, म्हणून बसल्या झाडावरून असा झटका मारणं, त्याचे पाय सटकणं संगच. झटका मारला झाडावरून, नारळाला पकडल्याच्या नंतर पाय सुटले महाराज. पाय सुटले, नारळाला असा लोंबकळत राहिला. म्हणले 5 रुपयाचा नारळ गावातच घेतला असतं तर बरं झालं असतं. आता खाली कसं? आता खाली जर पडलो तर मेलोच. तेवढ्यामध्ये त्या रस्त्यानं एक उंटावाला चालला होता. उंटावाला जात असताना त्याने हाक मारली. हाक मारल्यानंतर सांगितलं, उंटावाल्याला सांगितलं मला तू खाली घे. उंटावाला म्हणला फुकट घेणार नाही, पैसे किती देशील? तो म्हणला बाबा 10,000 रुपये मी तुला देतो, पण खाली घे. 5 रुपयाचा नारळ घेतला असतं तर पुरवडं नसतं का? आशा आहे का नाही? उंटावाल्याने उंट खाली उभा केला आणि त्याला म्हणले ही खाली काही पाय पुरत नाही. उंटावाला उभा राहिला आणि झाडावरल्याला खाली घेऊ लागला. पण झाडावरला 4-8 फूट जरा असं अंतर होतं, म्हणून उंटावाला मामा उंटावर उभा राहिल्या. झाडाला जो लटकला होता, उंटावर उभा राहून अशी उडी मारणं पकडण्यासाठी, आणि उडी मारूस तर याच्या खालचा उंट समोर निघून जाणं संगच. उंटावरल्याने नारळाचा जो लोंबकळत होता, त्या नारळाच्या लोंबकळणाऱ्याचे पाय धरले. नारळ लोंबकळाला म्हणला अरे लवकर खाली घे बाबा, तुला 10,000 रुपये द्यायचे आहेत, मला खाली घे. पण उंटावाला म्हणला तुला 15 देतो, फक्त हात सोडू नको.
गेले अशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन न आवडे धन न आवडे माता पिता खऱ्या भक्तांना जन न आवडे जन का न आवडे जन एका प्रकारचं नाही महाराज जण भक्ती करायला तरी त्याला नाव ठेवणार नाही करणार त्यालाही नाव ठेवणार सप्त्यातली पंगत घ्यावा त्यालाही लोक नाव ठेवणार नाही घ्यावा त्यालाही नाव ठेवणार भगवान बाबाच्या दर्शनाला जावा त्यालाही नाव ठेवणार नाही दर्शनाला जावा त्यालाही नाव ठेवणार म्हणून तुकोबार आहे म्हणले न आवडे जण जण घोड्यावरही बसू देत नाही आणि जण पायही चालू देत नाही म्हणून तुकोबार आहे म्हणतात न आवडे जण जगाचा जर विचार करायचा म्हटलं जग एकासोबत राहतं दुसऱ्याचा प्रचार करतं तिसऱ्याच्या गाडीत बसतं आणि त्या ठिकाणी असणारं चौथ्यासोबत हाटेलीत जाऊन चिवडा खातं आणि पाचव्यालाच निवडून आणतं म्हणून न आवडे जण जण न आवडे ऐका नाही जण आवडे जण पण कुठपर्यंत जण आहे महाराज जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे नाही कोणी म्हणून तुकोबार आहे म्हणतात न आवडे जण तुकोबार आहे न आवडे जण आम्हाला कळालं पण न आवडे धन धनासाठीच सगळे कुटाने चाललेत याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला सगळ्याच्या टोप्या आपल्याला घालायचं काम चाललंय कशामुळं महाराज कारण काय त्याला फक्त धन हे कारण ऐका नाही भावाभावात भांडण लागायले काय कारण आहे धन कारण आहे एकमेकाचे जीव चाललंय महाराज खून व्हायला लागलाय कशामुळं काय कारण आहे धन आहे महाराज ऐका नाही म्हणून तुकोबार आहे म्हणतात न आवडे जण न आवडे धन धनही आम्हाला न आवडे धन न आवडे म्हणतो मग संसार चालन कसा ऐका नाही पैसा विना संसार ऐका नाही धनाशिवाय पैसा चालत नाही पण मग तुकोबार आहे न आवडे धन का म्हणले धन आवडे पण न आवडे आवडे धन पण कोणचं आवडे उत्तम व्यवहाराने मिळवलेलं धन आवडे उत्तम व्यवहारानं जोडलेलं धन आवडे पण कसं आवडे 100 रुपये रोज जर कमवला 100 रुपयातला 1 रुपये भगवान बाबाच्या सप्त्याची नावाने जर दिला 100 रुपयातला 1 रुपये भगवंताच्या नावानं जर दिला तर ते धन आवडे महाराज जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी 100 रुपयातला 1 रुपये भगवंताच्या नावानं खर्च करत चला तो 1 रुपये 99 रुपयाचं रक्षण करेल पंगत घ्या अन्नदान करा वर्गणी द्या ऐका नाही कुठलीही सेवा करा मंडपातली ऐका नाही तनाने मनाने धनाने नक्कीच असणारे आपल्याला कोणती अडचण येणार नाही 1 रुपया जर खर्च केला 99 रुपये संसारात खर्च करा 1 रुपये 99 रुपयाचं रक्षण करेल महाराज 100 रुपये जर कमाई करायलोत आणि 100ची 100 जर संसारात खर्च करायलोत महाराज म्हणतात 3 दंड तुमच्या पाठीमागे आहेत पहिला दंड आहे त्या दंडाचं नाव आहे अग्निदंड अग्नी घर जळल्याशिवाय राहणार नाही दुसरा दंड आहे त्याचं नाव आहे राजदंड मुलामुलातून भांडण होईल शेतीहून वाद होईल पोलीस स्टेशनपर्यंत जाईन कोर्ट कचेऱ्या होत्यान त्याला कारण आपण जर धनाचा जर 1 हिस्सा जर भगवंताच्या नावानं खर्च नाही केला हे होईल अग्निदंड राजदंड चोरदंड काही माणसं म्हणतील महाराज एकही दंड आम्ही लागू देणार नाही हे 3ही दंड तुम्ही लागू देणार नाहीत पण पैसा जर खर्च भगवंताच्या नावानं नाही केला तर 1 दंड चुकणार नाही तुम्ही म्हणता तो दंड कोणचा आहे त्या दंडाचं नाव आहे डॉक्टर दंड ऐका नाही तो का म्हणे पापे येती रोगाचे आरोपे अशा पद्धतीनं जर उत्तम व्यवहारानं धन जोडलं उदास विचाराने जर वेच केला उत्तमची गती तो एक पावेल पण तुकोबार आहे म्हणतात लांड्या लबाडीनं जोडलेलं धन त्या ठिकाणी असणारं असं नकोय म्हणले न आवडे जन न आवडे धन न आवडे माता पिता महाराज धन न आवडे समजलं त्या ठिकाणी असणारं आम्हाला जन न आवडे समजलं महाराज पण माता पिता न आवडे एका ठिकाणी तुम्ही सांगतात माता पिता सगळ्या तीर्थाचं तीर्थ सकल तीर्थाचे धुरे जे का असते माता पितरे तया शिवेशी किरशेरी रे लोन की सगळ्या तीर्थाचं तीर्थ काय असेल माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिक काय महाराज एका ठिकाणी तुम्ही असं सांगता आणि एका ठिकाणी म्हणता की न आवडे माता पिता हे काही आम्हाला कळलं नाही महाराज
महाराज तुकोबाराय म्हणतात, जे आई असणारे त्या ठिकाणी मुलाला परमार्थ करू देत नाही, अशी आई आवडू नये. माय जर सर्पिणीसारखी असेल तर आवडू नये, आणि बाप जर मुलाला परमार्थ करू देत नसेल, कीर्तन ऐकू देत नसेल, कीर्तन करू देत नसेल, असा जर बाप असेल हिरण्यकश्यपू सारखा, तर असा बाप आवडू नाही. न आवडे माता पिता, आणि अशाला त्या ठिकाणी ह्या गोष्टी ज्यांना आवडत नाही त्यांना काय म्हणायचे, भक्त ऐसे जाना जे देही उदास. आणि आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. 12-13 वर्ष झाले महाराज सप्ताह सुरू आहे, आणि याही वर्षी सप्ताहाचं आयोजन नियोजन अगदी मोठ्या थाटामाटात केलेलं आहे. महिला मंडळाला धन्यवाद देतो. वयोवृद्ध गावातील काही मंडळी आहेत, सप्ताह कमिटी जुनी मथार लोक, आणि त्या ठिकाणी त्यांचं जे नियोजन आतापर्यंत होतं आहे, त्यांनी उदर अंतकरण करून माझ्या या गावातल्या तरुण मंडळावर या सप्ताहाचा कारभार त्या ठिकाणी सोपवलेला आहे. आणि त्या वयोवृद्ध लोकांना सुद्धा धन्यवाद देतो, तरुणांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आणि सर्व त्या ठिकाणी गुणीजन मंडळाला धन्यवाद देतो. महाराज याला सत्कार्य म्हणायचं आहे का नाही? सत्कार्याला त्या ठिकाणी असणारे सहकार्य करा. लक्षात घ्या, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे. सत्कार्य ज्या ठिकाणी चाललंय त्या सत्कार्याला साह्य करा, मदत करा, ऐका नाही. पण जो कोणी सत्कार्य करत असेल त्याला मागं ओढू नका महाराज, मागं ओढू नका. ज्याला आपण माणसं म्हणतो त्या माणसामध्ये 4 वर्ग पडले महाराज. पहिला वर्ग सांगतो आणि सेवेला पूर्णारंभ करतो महाराज. त्या ठिकाणी असणारं माणसातले 4 वर्ग तुम्हाला सांगतोय चालता चालता. पहिला वर्ग माणसातला असा आहे, माणसात जन्माला आलेली जाताड अशी आहे की स्वतः परमार्थ करणार नाही, स्वतः अन्नदान करणार नाही, स्वतः वर्गणी देणार नाही, आणि जे कोणी देत असेल त्याला या अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. माणसात जन्माला आलेली पहिला वर्ग माणसाच्या जातीतला तुम्हाला सांगतोय. स्वतः वाटोळं झालं तरी चालेल पण समोरच्याला चांगलं करूच देणार नाही, याला माणसातला पहिला वर्ग म्हणायचा आहे. विठ्ठल वास्तविक पाहू गेलो, लाईट गेल्याच्या नंतर घरामध्ये देवळीमध्ये माता वर्ग दिवा लावतात. दिवा लावल्याच्या नंतर दिव्याच्या भोवताली घिरट्या घालणाऱ्या पाखुळ्याची जात असते महाराज. पतंग म्हणतो त्याला आपण संस्कृत भाषेमध्ये. त्या पतंगाचा आणि त्या दिव्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. पाखुळ्या घिरट्या घालत असताना दिव्याच्या वाफेना पाखुळीचे पंख जळतात. दुसरी गोष्ट ती पाखुळी दिवा विझून टाकती, आणि तिसरी गोष्ट ती पाखुळी जिवंत न राहता त्या देवळीमध्ये मरून पडते. त्या पाखुळीच्या जातीसारखा एक वर्ग माणसातला आहे. आपणा अंगे जळे नागवे जगाचे डोळे, पतंग जैसा जळे दीपाचे नी. स्वतः नाश आणि समोरच्याचाही नाश. दुसरा माणसामधला वर्ग आहे महाराज, दुसरा वर्ग चांगलं होते माझा. असं कीर्तन चालू होतं, कीर्तनातला देवाच्या समोरचा दिवा इजला म्हणून एक महात्मा उठला, महाराज उठला आणि दिवा लावायला गेला. खिशातली काड्याचं डबडं काढलं, काडी वडली, काडी वडणं वाड्याची झुळूक येणं, वाड्याची झुळूक येणं, आणि याची काडी दिव्याला लागण्याच्या ऐवजी दाढीलाच लागणं. दाढीना ढन 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 जाळ घेतला. लय मोठी पब्लिक होती महाराज कीर्तनाला. एकही माणूस उठून त्याची दाढी विजत नव्हता. लांब बसलेला एक माणूस पळतच आला. मी म्हणलं जवळचा माणूस दाढी विजवायला उठला नाही, लांबचा पळत आला. काय याला धन्यता द्यावा म्हणलं. पळत आला पण महाराज तोही तसाच नाही आला. खिशात हात घातला आणि खिशातून एक बिडी काढली, कारण याची काडी संपली होती. ते म्हणला तोही दाढी जळाली ना, येरी जळाली तेरी जळाली, जळू दे पण मग एवढी. याला म्हणायचं माणसातला दुसरा वर्ग आहे महाराज. माणसामधली एक जाताड अशी आहे. तैसे म्हणे वाचा काय भलत्या दुःख देत जाय, स्वार्थ साधिता न पाय. पराचे औरंगाबादला कीर्तनाला जायचंय. मंठ्यातून बसनं बसलो, परतूरच्या स्टेशनला आलो, पॅसेंजरमध्ये बसलो. बसल्याच्या नंतर तिथे एक पेपरवाला आला. पेपरवाला म्हणून लागला पेपर घ्या. माझ्या समोरच्या सीटावर एक साहेब बसला होता. त्याने किंमत विचारली पेपरवाल्याला. तो म्हणला साहेब तुम्हाला जेवढ्याचा पाहिजे तेवढ्या किमतीचा पेपर माझ्याकडे. साहेबांनी खिशात हात घातला, पेपरवाल्याच्या हातात दिला. पेपरवाल्याने 1 रुपया पाहिला, खिशात टाकला. साहेबाला 1 रुपयाचा पेपर दिला. गाडी धकली, राजनीच्या स्टेशनपर्यंत गाडी आली न येते न येते की जरा साहेब हसू लागला. मी म्हणलं हसण्याचं कारण काय? ते म्हणला महाराज याच्यासाठी हसू येतंय, पेपरवाल्याला मी 1 रुपया दिलाय, तो खोटा दिलाय आणि त्याच्याकडून पेपर घेतलाय म्हणून मला हसायला येत आहे. दुसऱ्याला फसवण्यात काही लोकांना आनंद होतो महाराज.
पेपर घेतला आणि 1 रुपया खोटा दिला म्हणून हसायला येतं. पॅसेंजर गाडी जालन्यापर्यंत जाती न जाती साहेब जरा जोरात हसायला लागला. मी म्हणलं मोगासी तुम्ही 1 रुपया खोटा द्याला म्हणून हसत होते साहेब, आता हसण्याचं कारण काय? म्हणले महाराज पेपरवाल्याला मी 1 रुपया खोटा दिलाय, त्याला फसवायला गेलो, त्याला 1 रुपया मी खोटा दिलाय, पण त्या पेपरवाल्यानं सुद्धा पेपर मला आजचा न देताना कालचाच दिलाय. स्वार्थ साधितानं पाय पराचयित, माणसातला दुसरा वर्ग, माणसातला तिसरा वर्ग. देवा आधी समोरच्याचं चांगलं कर, समोरच्याचं भलं कर, त्याचं चांगलं झाल्याच्या नंतर मला जर चांगलं होत असेल तर कर, नाहीतर आहे तसंच ठेव. माणसातला तिसरा वर्ग आहे महाराज. आणि माणसाचा चौथा वर्ग, आज जे कीर्तनातून 1.5-2 तास आपण बोललोत, माणसातला चौथा वर्ग त्यांना म्हणायचं जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या कल्याणाकरता संसारावर तुळशी पत्र ठेवलं नाही, निर्वाणाच्या कालापर्यंत दरिद्री ही अवस्थेत जीवन जगले. माणसातला चौथा वर्ग दरिद्री अवस्था जगले महाराज. संसाराच्या नावे वाढत हा पुण्य धर्म केला नाही, एवढंच नाही महाराज, तर निर्वाणाच्या कालापर्यंत दरिद्री अवस्था जगले महाराज. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. माणसातला चौथा वर्ग, त्या वर्गाला म्हणायचं आहे संतांचा वर्ग, संतांचा वर्ग. म्हणून असे संत कार्यामध्ये असणारे सहभाग घ्या, संत कार्यामध्ये मदत करा, संत कार्यामध्ये त्या ठिकाणी असणारे वाढ करा. इवले सेरोप लावी येले द्वारी 13 वर्षे झाली आमच्या वयोवृद्ध लोकांनी जे वेल लावलाय. आज ह्या वर्षी माझ्या या गावातील तरुण मंडळांनी त्या ठिकाणी असणारे अगदी नावारूपाला असणाऱ्या ह्या वेलाची असणी चांगली जोपासना या ठिकाणी होत आहे, चांगली जोपासना या ठिकाणी करत आहेत. आणि आमच्या परिसरातून आलेली सगळे दिग्गज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्या उपस्थितीमध्ये हा एवढा रोपट आज 13 वर्षे, म्हणजेच मला म्हणायचं आहे की 12 वर्षाचं एक तप असतं महाराज. किती वर्षाचं? 12 वर्षांचं एक तप असतंय. एक तप होऊन आपण 2 वर्षे पुढं लोटलेले आहेत, दुसऱ्या तपापर्यंत आपण आता पोहोचत आहेत. आमचं तरुण मंडळ दुसरं तप म्हणजे 24व्या वर्षी नक्कीच आमच्या तरुण मंडळावर कारभार सोपवलाय. माझ्या या गावातली तरुण मंडळी नक्कीच असणारं येणारं 24वं वर्षे म्हणजे दुसरं तप आपल्या सप्ताहाचं नक्कीच माझे तरुण मंडळ सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा केल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु तुमचा सर्व माता वर्गांचा आणि पितृवर्गांचा आशीर्वाद तरुण मंडळांच्या पाठीमागं असला पाहिजे. नक्कीच माझे तरुण या देशाचा तरुण काय करणार नाही, म्हणून माझ्या या चित्र वडगावचाही तरुणांनी हाती कारभार घेतला आणि अगदी सुंदर वातावरणामध्ये कार्यक्रम, यालाच म्हणायचं सत्कार्य महाराज. पण तरुणांना पुन्हा एक विनंती आहे, जाता जाता सांगतोय, वेळ संपलेली, माफी मागून बोलतो. 2-5 मिनिट शिल्लक झाले तर होऊ द्या, कारण माफ याच्यासाठी मागतोय. रात्रीचं कीर्तन होतं, रात्रीचं कीर्तन करता करता 11 वाजून 5 मिनिट बोलता पुढं गेलो. गावातला एका माणसानं 2 हात लाकूड हातात घेतलं आणि मंडपाच्या भोवताली फिरायला. मी म्हणलं काहून फिरायला? ते मला चलू दे. मी म्हणलं फिरायला काहून? ते मला तो मग काही संबंध नाही. मी म्हणलं काय संबंध आहे मग? तुला मी पाहत नाही म्हणले महाराज. मी म्हणलं नेमकं पाहाला कोणाला? तुला तारीख कोणी दिली ती त्याला पाहिलं म्हणले. रातपासून ठरवलं विचारूनच कीर्तन करायचंय. 2-5 मिनिट शिल्लक झाले तर त्या ठिकाणी समजून घ्याल असा मला आत्मविश्वास आहे. तरुण मंडळ फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सगळे माळकरीत असताना याच्यात काही संशय नाही. जरी तरी कोणी नसताल नक्कीच असणारे काल्याच्या कीर्तनापर्यंत तरुण मंडळावर तुळशीची माळ गळ्यात सुंदर पवित्र घाला आणि अगदी वाटक्रमणा करा. अगदी आपलं कृत कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुळशीची माळ गळ्यात घाला, तीर्थयात्रा करा, एकादशी करा, आई वडिलांची सेवा करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेस आहे, हे कार्य करत चला. जे कोणी करत असेल तर त्याला आडी अडचणी आणू नका. आडी अडचणी जर आणल्या तर महाराज म्हणतात घातली अभये नरक जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावर साष्टांग नमस्कार. या ठिकाणी असणारे सप्ताहाच्या माध्यमातून उपस्थित सर्व नितांत प्रेम करणारे गायनाचारी, मृदंगाचारी मंडळी उपस्थित, आमचे माऊली महाराज हिवर्डीकर आदी करून आमच्या मंठा तालुक्याचं वैभव, त्या ठिकाणी असणारं टाकळ खोपकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी असणारे वेदांत विषय, पंचदशी, पंचकरण, विचारसागर, अमृत अनुभव या ठिकाणी असणारे ही विषय हाताळणारी मंडळी या ठिकाणी आहे. पिंपळगावून आलेले आमचे सुंदर महाराज व आणि आधी त्या ठिकाणी त्यांचे साथी वारकरी शिक्षण संस्थेची काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून गावातील सर्व वयोवर्ध, तपोवर्ध, ज्ञानवर्ध मंडळी यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार. भगवान बाबा यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार. सेवेला पूर्ण विराम.
या ठिकाणी सेवा संपलेली आहे. नारायण महाराज तुमच्या माध्यमातून सगळ्यांची माफी मागून वारकरी शिक्षण संस्था मंठ्याचे विद्यार्थी भैरवी चाल म्हणतील, चालेल का? चालेल चालेल. वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थी समोर या लवकर, अगदी 3 मिनिटांमध्ये चाल म्हणा. चाल झाल्याशिवाय कोणीही आपली चाल दाखवू नका. सगळ्यांना धन्यवाद. कोणी उद्याची रूपरेषा सांगितल्याशिवाय उठू नका. चला या. पड बाबा हे माहिती. चला 15 मिनिटच्या नाही तुमचा तुका म्हणी सत्य कर्मा भावे साने, 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 सत्य कर्मा भावे साने, तुका म्हणी सत्य कर्मा भावे साने, घातलिया भये नरक साने, घातलिया भये नरक साने, विषय गदाचा झाला नारायण, विषय गदाचा झाला नारायण, घातलिया भये नरक साने, घातलिया भये नरक साने, विषय गदाचा झाला नारायण, विषय गदाचा झाला नारायण, नामणे जन धन माता पिता नामणे जन धन नवडे गणगण मापवेता, नवडे गणगण मापवेता, नवडे गणगण माता पिता, माता
त्यामुळं देशभक्तीपर गीत फक्त 2च कडवे म्हणतो. संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव.